नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुमचं बजेट एक अराउंड 20 लाखाच्या आसपास असेल आणि तुम्हाला एक SUV घ्यायची आहे, जर तुम्ही क्रेटा, सेल्टॉस किंवा इतर गाड्यांचा जर विचार करत असाल तर थोडंसं थांबा, हा व्हिडिओ पहा, कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महिंद्रा थार रॉक्सचं MX3 व्हेरियंट, जे की सर्वात व्हॅल्यू फॉर मनी आहे। प्राइसिंग वगैरे काय असणार आहे, सोबतच काय काय जे गिअरबॉक्सचे ऑप्शन आहेत, इंजिन ऑप्शन काय, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ड्रीम कार्स, जे की पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं शोरूम आहे। सो ब्रँड न्यू ही गाडी असणार आहे। तुम्हाला कुठली ब्रँड न्यू गाडी घ्यायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क करू शकता। सो चला आपण माहिती घेऊया महिंद्रा थार रॉक्स MX3 बद्दल। तर मित्रांनो, हे आहे थार रॉक्सचं MX3 व्हेरियंट, 2 व्हील ड्राईव्हमध्ये बरं का ही गाडी, आणि मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये गाडी जे आहे ते असणार आहे। गाडी कीज जर पाहिली, अशी काही कीज येते, 2 कीज येतात अशा। इथे जर पाहिलं तर लॉकचं बटन आहे, अनलॉकचं बटन आहे, तुम्ही जो बूट आहे तो रिलीज करू शकता। आता थार रॉक्स गाडी जर पाहिली मित्रांनो, एक प्रॉपर 5 सीटरच्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीचा जो विचार आहे हा तुम्ही नक्कीच करू शकता। त्या गाडीच्या एक शोरूम जी प्राईज आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो, सो जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की एक शोरूम जी प्राईज आहे या गाडीची किती आहे। सो 15,85,000 जर पाहिलं तर ह्या गाडीची एक शोरूम प्राईज आहे। आता याच्यामध्ये RTO, इन्शुरन्स आणि बाकी काय ॲक्सेसरीजचं जे पॅकेज आहे तुम्ही शोरूमकडून घेऊ शकता। बट ही गाडी वेटिंगवरती बरं का, कारण की ही गाडी जर पाहिली ना, जास्त जे अवेलेबिलिटी त्याची कमी आहे, कारण की टॉप मॉडेलची अवेलेबिलिटी जर पाहिलं जास्त आहे। बट माझ्या मते तुम्ही तर थोडीशी वाट पाहून किंवा ड्रीम कार्समध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर त्यांच्याकडून ही गाडी जी आहे ते नक्कीच घेऊ शकता। आता फ्रंट प्रोफाईलमध्ये ह्या गाडीचा जर लुक पाहिला तर असा काय लुक तुम्हाला पाहायला मिळतो, ऑलमोस्ट टॉप मॉडेलप्रमाणेच इथे लुक पाहायला मिळतो। बट इथे जर पाहिलं फोग लॅम्प नसणार आहे, इथे टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे, इथे DRLs नाही आहे, इथे प्रोजेक्टर LED तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत ते मिळून जातात। बट हे C शेप जे DRLs आहे ना, हे फक्त इथे जे डिझाईन आहे ते देण्यात आलेले, ह्या वर्किंग नाही, म्हणजे इथे DRL जे आहे ते नसणार आहे। बाकी तुम्हाला जी ग्रिल ही अशी काही इथे पाहायला मिळते। बंपर देखील तुम्ही पाहू शकता, एक स्पोर्टी लुक आहे। सोबतच जे वायपर आहेत हे तुम्हाला नॉर्मल प्रमाणेच आहे, बट याच्यावरती जर पाहिलं तर कवर देण्यात आले, सो तो एक प्रीमियम फील येऊन जातो। इथे 2 जे वॉशर आहेत ते देण्यात आलेले आहेत। साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा जो लुक आहे हा असा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। अलॉय व्हील जर पाहिले, ऑब्विसली अलॉय व्हील या गाडीमध्ये येत नाही, स्टील रिम येतात। बट महिंद्राने जर पाहिले, छोटासा जो लोगो आहे हा इथे दिलेला आहे। टायर प्रोफाईल कितीच आहे तो पाहून घेऊ। 255 65 R18चं जे टायर प्रोफाईल आहे हे तुम्हाला इथे मिळून जाते। 226 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे। गाडी 2 व्हील ड्राईव्हमध्ये बरं का, म्हणजे गाडी जर पाहिली रिअर व्हील ड्राईव्ह असणार आहे। ह्या व्हेरियंटमध्ये तुम्ही फक्त ॲटोमॅटिक घेऊ शकता 2 व्हील ड्राईव्हमध्ये। तुम्हाला जर 4 व्हील ड्राईव्ह घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हेरियंटमध्ये जे आहे ते जावं लागणार आहे। इथे जर पाहिलं हा अँटेना देण्यात आलेला आहे। महिंद्रा काही गाड्या असं बनवतं ना, म्हणजे तो एक प्रॉपर असा फीलसुद्धा दाखवतात। जसं की जर पाहिलं हेचे जर पाहिलं, हे सुद्धा बाहेरच्या साईडला आलेले आहेत। डोअर हँडल तुम्हाला असे काही इथे मिळून जातात। हे ओरिम जर पाहिले इलेक्ट्रिकल जे आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ग्लास एरिया मोठा आहे आणि एवढाच जो पार्ट आहे हा खाली जातो बरं का, पॉवर विंडोच्या स्वरूपात। हा जर पाहिलं ॲज इट इज राहतो, त्यानंतर इथनं तुम्ही जे आहे ते डोअर ओपन करू शकता। इथे 60 लिटर वॉटर कॅपॅसिटीचा जो डिझेल टँक आहे तो देण्यात आलेला आहे। रिअर साईडला ड्रम ब्रेक आहे का डिस्क ब्रेक आहे? येस, रिअर साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक जे आहे ते ह्या गाडीमध्ये मिळणार आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक मिळणार आहे आणि ही फूड स्टेपसुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे, जे की ब्रँड न्यू गाडी, त्यामुळे त्याला प्लॅस्टिकचं जे कवर आहे इथे ॲड करण्यात आलेलं आहे। रिअर प्रोफाईलमध्ये आपण जर आलो, इथे स्पेअर व्हील तुम्हाला 18 इंचचं सेम मिळून जातं, जे गाडीसोबत 4 टायरला येतात तेच आहे। इथे थार रॉकची बॅजिंग देण्यात आलेली आहे। ते जर पाहिलं तर C शेपमध्ये तुम्हाला DRLs मिळून जातात। बाकी हॅलोजनमध्ये तुम्हाला रिव्हर्स लाईट आणि टर्न इंडिकेटर जे आहे ते देण्यात आलेले आहेत। मागच्या साईडला डिफॉगर आहे आणि त्यानंतर इथे जर आपण आलो, इथे तुम्हाला जो वायपर आहे तो देखील मिळून जातो। बट इथे वॉशर नसणार आहे, बट ठीक आहे, वायपर तर तुम्हाला देण्यात आलेला आहे। सो असं काय रिअर साईडने जर पाहिलं तर लुक जो आहे तो तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो। आणि इथे जर पाहिलं हा जो ग्लास एरिया आहे ना, हा देखील एक चांगला दिसतो बरं का। भरपूर लोकांना याच्या बाबतीत थोडंसं डिझाईन आवडत नाही, बट ओव्हरऑल यूज टू झाल्यानंतर माझ्या मते जास्त काय जो प्रॉब्लेम हा येणार नाही आहे। रिव्हर्स जो कॅमेरा आहे तो इथे देण्यात आलेला आहे। त्यानंतर मागच्या साईडला 2 जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत ते देण्यात आलेले आहेत। इथनं तुम्ही मॅन्युअली जे आहे ते बूट लॉक अनलॉक करू शकता। अशा पद्धतीनं तुम्हाला बूट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर हे जे ग्लास एरिया हा वर करायचा आहे। 477 लिटरचा जो बूट स्पेस हा तुम्हाला इथे मिळून जातो। तुम्ही पाहू शकता, एक छोटीशी माझी सॅग मी इथं ठेवलेली आहे।
पण तरी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जो बूट स्पेस हा मिळून जातो. आणि सीट जर पाहिलं 60-40च्या रेशोमध्ये तुम्हाला मिळून जातात. हे दोन जे हेडरेस्ट आहेत ते ॲडजस्टेबल आहे आणि जो मिडलचा आहे तो तुम्हाला फिक्स इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो. मागच्या साईडला इथे जर पाहिलं ओके हे हुक देण्यात आलेले आहेत. लाईट्स नसणार बरं का इथे, येस लाईट नाही, पण इथे जे स्पीकर आहेत तुम्हाला दाखवायचे राहून गेले मला, येस सो स्पीकर देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. आणि ज्यावेळेस तुम्हाला बूट क्लोज करायचं आहे अशा वेळेस फर्स्ट तुम्हाला ही जी विंडो आहे ही खाली करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला हा जो टेलगेट आहे हा क्लोज करायचा आहे. तो रिअर साईडने सुद्धा गाडी एक प्रॉपर दिसते बरं का, मोठी दिसते. आणि तुम्हाला डिझेलचा जो लीड आहे तो जर ओपन करायचा असेल तर इथे बटन देण्यात आले, तुम्ही पाहू शकता. सो असं तुम्ही जर फक्त बटन प्रेस केलं तर जो डिझेल लीड आहे तो ओपन होतो. इथनं तुम्हाला डिझेल जे आहे ते भरायचं आहे. ॲड ब्लू देखील गाडीमध्ये आहे, ऑब्वियसली BS6 टेक्नॉलॉजी आहे. सो अशा पद्धतीनं बाहेरच्या साईडने गाडी जी आहे ते ओव्हरऑल तुम्हाला पाहायला मिळते. आता आपण काय करूया, इंजिन आणि इंटिरियर एकदा चेक करूया. तर हा आहे इंजिन सेटअप. इंजिन सेटअप तुम्ही जर पाहिला ना एकदम प्रॉपर भरून टाकलेलं आहे बरं का महिंद्राने. 2.2 लिटरचा M-HOG डिझेल इंजिन 4 सिलेंडर टर्बोचार्ज आहे. 150 HP आणि 370 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले, तुम्ही पाहू शकता. आणि तो फीलसुद्धा होतो बरं का गाडी चालवण्यामध्ये. सो असं काही इंजिन सेटअप तुम्हाला इथे पाहायला मिळतो. आणि कंपनीने जे मायलेज क्लेम केलेले आहे 15.2चं आहे. हायवेवरती तुम्ही 12-13च्या दरम्यान मायलेज घेऊ शकता. सिटीमध्ये थोडंसं कमी जे मायलेज आहे ते होऊन जाईल. सो असं काही इंजिन सेटअप आहे. आता आपण काय करूया, आतल्या साईडला काही फीचर्स मी तुम्हाला दाखवून देतो. तर इथे जर पाहिलं 4 पॉवर विंडो आहे. ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ॲटो अप ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येते. बाहेरचे जे ORM आहेत हे तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता आणि गाडी जे आहे ते लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता. ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. फॅब्रिक सीट आहेत. 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहेत. इथे जर पाहिलं फ्यूल जे कॅप आहे तुम्ही ओपन करू शकता. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप आणि इथनं तुम्ही हिल डिसेंट कंट्रोल आणि हेडलॅम्पचे जे लेवल आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता. इंजिन पुश स्टार्ट स्टॉप बटन जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. प्लस इथनं तुम्हाला जे हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत ते करायचे आहेत. आपण आतमध्ये बसूया, कारण की ऑलमोस्ट जर पाहिले ना आत्ता वाजलेले आहेत 12, भरपूर गरमी आहे बरं का. गाडी जरा मी एकदा चालू करून घेतो जेणेकरून आहे ना थोडासा AC मध्ये बसल्याचा जो आनंद आहे तो आपल्याला देखील येईल. सो असा काही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो आहे तो गाडी स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता थारचं जे नाव आहे ते येतं. ओके, गाडी न्यूट्रल आहे. बाकी स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काय आहे, इथे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन्स आहेत ते मिळून जातात. इथे मीडियाचे कंट्रोल आहे. इथे वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात. वायपर जर पाहिलं ना हा ॲटो नाही आहे बरं का. आणि हेडलॅम्प जर पाहिलं हे सुद्धा ॲटो नाही आहे, मॅन्युअल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. बाकी इथे पकडण्यासाठी जो हँडल बार आहे तो मिळून जातो. इथे जर आपण आलो तर जो मॅन्युअली आयर व्हीम आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे एक जो सनग्लास होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे. लाईट जर पाहिली LED मिळून जाते. बट माझ्या मते इथे एक आणि मिडलला एक असायला पाहिजे होती, कारण की एकच दिलेली आहे, गाडी एवढी मोठी आहे. बाकी 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत. त्यानंतर ही जी स्क्रीन आहे ही वायरलेस अँड्रॉइड ॲटो आहे बरं का. आणि ॲपल कारप्ले तुम्हाला कनेक्ट करायचा असेल तर वायरने जो आहे तो तुम्हाला कनेक्ट करावा लागणार आहे. प्लस तुम्हाला जो रिव्हर्स कॅमेरा जे आहे तो देखील इथे मिळून जातो. तुम्ही पाहू शकता रिव्हर्स कॅमेराची जी क्वालिटी ती सुद्धा तुम्हाला इथे चांगली मिळून जाते. आणि इथे गाईडसुद्धा येतं. बाकी रिव्हर्स जे पार्किंग सेन्सर आहे ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतात. बटन्स चांगल्या पद्धतीने दिलेले आहे बरं का. तर इथनं तुम्ही कॉल लोगो होमवरती जाऊ शकता. सो असे फंक्शन जे आहेत देण्यात आलेले आहेत. ACचा थ्रो चांगला आहे. राऊंड शेपमध्ये तुम्हाला ACचं जे डिझाईन आहे ते पाहायला मिळतं. खालच्या साईडला मॅन्युअलमध्ये AC बरं का इथे तुम्ही पाहू शकता. बाकी डायरेक्शन वगैरे बटन थ्रू बटन्स खूप चांगल्या पद्धतीने महिंद्राने जे आहे ते दिलेले आहेत. इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे ड्रायव्हर साईड एअरबॅग आहे हे तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता. HRDS लाईटचं बटन इथे देण्यात आले. ड्राईव्ह मोड आहे प्लस टेरेन मोडसुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातं बरं का. बाकी हे बटन जर पाहिले तर याचं जे फंक्शन आहे ते काही नसणार आहे. इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे. प्लस इथे तुम्हाला 15 वॅटचा Type-C पोर्ट आहे तो देखील इथे मिळून जातो. आणि USB Type-A इथे ऑफर करण्यात आलेली आहे. बाकी इथे देखील स्पेस आहे. 6 स्पीडचा मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. तुम्ही ॲटोमॅटिकसुद्धा या गाडीमध्ये घेऊ शकता बरं का. इवन तुम्ही पेट्रोल ॲटोमॅटिकसुद्धा या गाडीमध्ये घेऊ शकता, जे की 2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन येतं. इथे 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत. इथे अशा पद्धतीनं आर्मरेस्ट आहे. हा फिक्स आहे बरं का, हे अटॅच केलेलं आहे. बट ठीक आहे, खालच्या साईडला सुद्धा
ठीकठाक स्पेस आहे. त्यानंतर हँड ब्रेक आहे. सीट जर पाहिले तर फॅब्रिक आहेत आणि चांगली अपोस्ट आहे बरं का. म्हणजे असं फील वगैरे तुम्हाला असं जास्त काय वाटणार नाही आहे. चांगल्या पद्धतीचे सीट्स आहेत, होल्ड करून ठेवतात पकडण्यासाठी, इझी आहे. बाकी ग्लब बॉक्स चिंटू मिंटू देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे आहे महिंद्राची बॅजिंग. सो हाईट वगैरे तुम्ही जर पाहिली तर ती देखील मी एकदा तुम्हाला दाखवून देतो. येस, सो हाईटला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इथे जाणवत नाही. एकदम प्रॉपर पद्धतीनं जी हाईट आहे ही तुम्हाला इथे मिळून जाते. आणि ऑब्व्हियसली SUV तो जो फील आहे हा तुम्हाला इथे जाणवतो, कारण की बोनट देखील तुम्हाला फ्रंट साईडने पाहता येतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये काही जे फीचर्स आहे मला तुम्हाला दाखवायचे राहून गेले, जे की आपण आत्ता कव्हर करूया. सो इथे जर पाहिलं तर स्पीड तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डायरेक्शन जर पाहिलं स्टेअरिंगचं ते कुठे ते तुम्ही इथे पाहू शकता. सोबतच ओके वॉर्निंग हिस्ट्री आहे, सेटिंग आहे. त्यानंतर ट्रिप A ट्रिप B, ओके ॲव्हरेज फ्यूल इकॉनॉमी 16चं मायलेज दाखवतो राव, क्या बात आहे. अशा पद्धतीनं तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन जे आहे त्या गाडीमध्ये घेऊ शकता. बरं आता हे तर झालं फ्रंट साईडने. स्टेअरिंग टिल्ट ॲडजस्ट होते का पाहूया आपण. ओके टिल्ट, येस टिल्टेड जे आहे ते ॲडजस्ट होते. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे नसणार आहे. आणि इथे जर पाहिलं तर एक व्हेनिटी जो मिरर आहे हा तुम्हाला इथे को ड्रायव्हर साईडला मिळून जातो. इथे तुम्हाला तिकीट होल्डर जे आहे ते मिळणार आहे. ओव्हरव्ह्यू जर पाहिले बाहेरच्या साईडने ते देखील मोठे आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला पाहण्यासाठी मागच्या साईडला कुठलाही असा जास्त जो इश्यू आहे हा होणार नाही आहे. आणि 6 एअरबॅग ऑब्व्हियसली स्टँडर्ड आहेत आणि ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथे मिळून जातात. ओके आता आपण थोडंसं आहे ना जो स्पेस आहे गाडीमध्ये तो कसा आहे पाहूया. इथे जर पाहिलं मी माझ्या हाईटनुसार जे फ्रंट सीट आहे ड्रायव्हर सीट ते ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. तो रिअर साईडला स्पेस किती आहे तो आपण पाहूया. अशा पद्धतीने तुम्हाला डोअर जे आहे ते ओपन करायचं आहे. स्पेस आहे ना तुम्ही पाहू शकता, स्पेस खरंच चांगलं आहे बरं का. एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्ही इथे बसू शकता. इवन 3 व्यक्तीसुद्धा बसू शकता. खालचा फ्लोअर जर पाहिला तो देखील एकदम फ्लॅट आहे. देर इज नो जो थंब आहे तो इथे कुठलाही थंब नाही आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे बसू शकता. प्लस आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे. 2 कप होल्डर तुम्हाला इथे मिळून जातात. रिअर AC व्हेंज आहे. आणि टाईप-C जो पोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा डेडिकेटेड जी जागा आहे ती इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. जे की माझ्या मते 19 ते 20 लाख रुपये तुमचं जर बजेट असेल आणि त्या बजेटमध्ये तुम्हाला एक अशी SUV घ्यायची आहे जे की नाही का थोडासा चांगला रुबाब देखील तुम्ही कुठं जर गेले तर चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. तुमचं जे वजन आहे ते देखील तिथे पडेल. सनरूफ गाडीमध्ये नाही बरं का, देर इज नो सनरूफ. तुम्ही त्याच्यावरच्या मॉडेलमध्ये X5मध्ये जो नॉर्मल सनरूफ आहे तो घेऊ शकता. सो अशी काय MX3 व्हेरियंट डिझेल मॅन्युअलमध्ये जे आहे ते मी तुम्हाला माहिती जे आहे ते सांगितलेली आहे. 15,85,500 रुपये जर पाहिलं तर एक शोरूम प्राईस जर पाहिलं तर ह्या व्हेरियंटची जे आहे ते असणार आहे. सो असे हे जे लॅचेस आहेत ना हे तुम्हाला अशा पद्धतीनं बाहेर काढायचं आहे, याला असं बसवायचं आहे आणि त्यानंतर असं बसवायचं आहे. सो हा सुद्धा एक जो जुन्या काळातली आठवण तुम्हाला इथे नक्कीच करून देणारी आहे. जवळपास 19-20 लाखाच्या दरम्यान जर पाहिलं ऑन रोड या गाडीची किंमत आहे, जे की तुम्ही तुमच्या RTOच्या नुसार जे आहे ते प्राइसिंग जे आहे ते जवळच्या शोरूममध्ये पाहू शकता. ड्रीम कार्समध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. सो इथं देखील तुम्ही इन्क्वायरी जे आहे ते करू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.